या 5 मुली तुझ्याकडे पाठ करून उभा आहेत. तुला इमॅजिन करायचे की यांनी पाठीमागं वळून बघितल्यानंतर कशा दिसत असतील. काय वाटतंय या 5 पैकी सगळ्यात जास्त सुंदर कोण असेल? जी मुलगी निवडली आहे ती लक्षात ठेव, कारण तुझी निवड तुझ्या कॅरेक्टरबद्दल, तुझ्या पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगते. आणि त्याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघ. असंच एक माझ्या कॅरेक्टरची टेस्ट घेणारा व्हिडिओ माझ्या फीडमध्ये आला. व्हिडिओ बघितला आणि मी जी चॉईस केली होती त्याच्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते खूप रिलेट झालं, भारी वाटलं. आणि त्या व्हिडिओवर मिलियन्स व्ह्यूज होते. पण म्हणलं काहीतरी गडबड दिसते. कमेंट सेक्शनमध्ये हजारो लोक होती ज्यांना ही सेम गोष्ट रिलेट झाली होती. आउट ऑफ क्युरियोसिटी मी थोडंसं सर्च करून बघितलं आणि मला बरीच उत्तरं मिळाली. जे उत्तर मिळालं त्याच्यावरून थोडंसं सॅटिस्फॅक्शन तर मिळालं, पण स्वतः करून नाही बघितलं तर मी सायन्सचा विद्यार्थी कसला. म्हणून एक एक्सपेरिमेंटल पोस्ट करायचं ठरलं. बसमध्ये बसल्या बसल्या तासाभरात एक पोस्ट तयार केली आणि 24 डिसेंबरला संध्याकाळी पोस्ट करून दिली. 4 दिवसात त्या पोस्टला 6 मिलियन व्ह्यूज आल्यात. ती पोस्ट व्हायरल होण्यामागचा आणि लाखो लोकांना रिलेट होण्यामागचं एक कारण आहे, बर्नम इफेक्ट. आपल्याला आपल्या स्वतःबद्दल खूप क्युरियोसिटी आहे. माणसांच्या पर्सनॅलिटीबद्दल, स्वभावाबद्दल काही जनरल स्टेटमेंट्स आहेत. ते वाचले की आपल्याला वाटतं हो दॅट्स मी. अशा गोष्टी खूप रिलेट होतात. असं वाटतं की जेवढं काही लिहिलेलं आहे हे सगळं माझ्याबद्दलच आहे. ही पोस्ट बनवताना मी काय केलं आहे ते सांगतो. मेजॉरिटी लोकांच्या पर्सनॅलिटीला मॅच होतील अशी जेनेरिक पर्सनॅलिटी ट्रेट्सची एक लिस्ट काढली. हे कॅरेक्टरिस्टिक्स 12 महिन्यांना रँडमली असाइन केले. पण या होत्या गुड क्वालिटीज. तर वाईट क्वालिटीज जर ॲड केल्या असत्या तर स्वतःबद्दल वाईट वाचायला कुणालाच आवडत नाही. म्हणून एक काम केलं, वाईट क्वालिटीजसुद्धा घेतल्या, पण त्यांना असं रिफ्रेश केलं की ते वाचल्यानंतर स्वतःबद्दलच आपण विक्टिम आहोत अशी फिलिंग येईल. ते वाचल्यानंतर मनाला एक सिम्पॅथी मिळेल. तासाभरात हे काम झालं आणि मी पोस्ट करून दिलं. रिझल्ट्स तुमच्या समोर आहेत. बऱ्याच जणांचे मेसेजसुद्धा आले की लॉजिकल गोष्टींवर बोलणारा तू आज अशी काय पोस्ट केलाय. पण मला फक्त टेस्ट करून बघायचं होतं. 2 गोष्टी मला माहीत होत्या पण या टेस्टमधून आता कन्फर्म झाल्यात. त्या म्हणजे जनरल स्टेटमेंट्स घेऊन लोकांच्या भावनांसोबत खेळणं खूप सोपं आहे आणि अशा या गोष्टींमध्ये पोरींना जास्त इंटरेस्ट आहे. सगळ्यांना एवढंच सांगायचं की वाचून ऐकून मनाला भारी वाटतं, रिलेट होतं आहे. पण असं काहीसुद्धा नसतं. या नावाच्या व्यक्ती अशा असतात, त्या नावाच्या व्यक्ती तशा असतात. ज्यांना हा रंग आवडतो, ज्यांना हा फूल आवडतं, ज्यांना हा प्राणी आवडतो, त्या व्यक्ती अशा असतात, तशा असतात. अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. सोशल मीडियावरचे ते काही सो कॉल्ड सायकोलॉजिस्ट, होरोस्कोप सांगणारे, फॉर्च्यून टेलिंगवाले हीच आपली क्युरियोसिटी एक्सप्लॉइट करतात. ऐकायचं, एन्जॉय करायचं, पण त्यांना आपलं नुकसान होणार नाही, कोणी आपला फायदा उचलणार नाही याची काळजी घ्यायची.